बोल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या स्वामींना गुरु कसं करायचं त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत. त्याची मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुरु म्हणजे आपल्या आयुष्यात गुरूंचं सगळ्यात मोठं स्थान असतं. देवापेक्षाही मोठं स्थान आपल्या गुरूंचं असतं. कारण पावलोपावली आपल्याला गुरु मिळत असतात. आपण जेव्हा जन्म आपण घेतो तेव्हा पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात. दुसरे गुरु म्हणजे आपले शाळेतले शिक्षक, आपले हे दुसरे गुरु असतात. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपण प्रगती करत असतो, आपल्याला ज्यांच्याकडून जे काय शिकायला मिळतं ते आपले गुरु असतात. आयुष्यात भरपूर असे गुरु असतात. आपल्या दत्त महाराजांना सुद्धा भरपूर असे गुरु होते. आता त्यांना गुरूंची गरज नव्हती, पण त्यांना ज्यांच्याकडून काही शिकायला मिळालं ते त्यांचे गुरु होते. असे 22 गुरु दत्त महाराजांना होते. तसं तर मग आपले आता बरेच जण म्हणतात की आम्ही आता कोणी साईबाबांना गुरु करतं, कोणी गजानन महाराजांना गुरु करतं किंवा इतर पण गुरु बरेच जणांचे असतात. पण आम्ही स्वामी समर्थांना गुरु करावे का? तर अर्थात स्वामींना पण तुम्ही गुरु करू शकतात. म्हणजे दत्त महाराजांना इतके गुरु होते, तर मग आपण तर 2-3 गुरु सहज करू शकतो. त्याच्यामुळे गुरु हा पावलोपावली आपलं संरक्षण करत असतो, आपल्याला दुःखातून आपल्याला बाहेर काढत असतो. आणि आपण जेव्हा स्वामींना आपले गुरु करत असतो ना, तर आपलं आयुष्याचं सोनं होतं. कारण आपण थोडासा जर विचार जर केला तर स्वामी यायच्या अगोदरचं आपलं आयुष्य कसं होतं आणि स्वामी आल्यावर आपलं आयुष्य कसं झालं, थोडासा जर विचार केला ना, तेव्हा तुम्हाला स्वामीची प्रचिती येईल किंवा खरंच स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणून ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर बरेच जण म्हणतात की स्वामींना गुरु केल्यावर सेवा करावीच लागते का, किंवा बरेच जण म्हणतात मांसाहार खायला चालतो का. म्हणजे बऱ्याच जणांचे असे काही काही प्रश्न असतात. तर आपण त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणारच आहोत. पण त्याच्या अगोदर आपण स्वामींना गुरु कसं करायचं. आता स्वामी तुमच्या आसपास केंद्र जर असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन तिथे स्वामींना गुरु करू शकतात. जाते वेळेस एक श्रीफळ न्यायचं, दक्षिण न्यायची, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे जे काही स्वामींना आवडतो. आणि तिथे भरपूर असे लोक बसलेले असतात, ते तुम्हाला बरोबर सांगतात की स्वामींना गुरु कसं करून घ्यायचं. पण जर तुम्हाला केंद्र जवळ नसेल किंवा केंद्रात जाणं पॉसिबल होत नसेल तर तुम्ही घरच्या घरी स्वामींना गुरु करू शकतात. अगदी तुम्ही ट्रॅव्हल करत असताल किंवा तुम्ही कुठं बाहेर गावी आहात तर तुम्ही कुठेही जिथे तुम्ही आहात तिथे स्वामींना तुम्ही गुरु करू शकता. फक्त उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका. उद्या दिवसभरातून तुम्ही कधीही स्वामींना गुरु करा, कारण उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. एरवी तुम्हाला मग पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. तर काय करायचं आहे, आता घरी तुम्हाला मी पहिलंच सांगितलं की स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तुम्हाला लागेल. कारण आपल्या गुरूंचं स्थान आपल्या घरी असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण रोजच्या रोज मग आपण त्यांची सेवा पूजा वगैरे करतो. तर फोटो असेल तर फोटोवर आपल्याला अभिषेक करायची गरज नसते. मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करावा लागेल. आता बरेच जण असं म्हणतात की मूर्ती आणली तर मग रोज अभिषेक करावा लागतो का. तर असं काही नाहीये. तुम्ही जर एक माळ स्वामींचा मंत्र म्हणून नुसता अभिषेक केला तरी चालतो, किंवा तुम्हाला जर येत असेल पंचोपचार वेळ असेल तर तुम्ही तसा पण करू शकतो. पण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला रोज इतका वेळ मिळत नाही, म्हणून फक्त आपण साधा अभिषेक करू शकतो. हा, पण आता उद्या गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला पंचोपचार स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर मूर्तीवर आपण अभिषेक करतो. आता मूर्ती असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, आपण एक ताम्हण घ्यायचं स्वच्छ, त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची. आपल्याला गुरुपद घेण्यासाठी आपल्याला एक श्रीफळ लागतं, फळ लागतं. त्याच्यानंतर फुलं जे काही सांगितलं मी तुम्हाला. केंद्रात जरी गेलात तुम्हाला श्रीफळ न्यायचं आणि घरी जरी गुरु करत आहात तरी तुम्हाला श्रीफळ घ्यायचं आहे. तर आपण स्वतः आसन खाली बसायला घ्यायचं. आपल्या समोर दिवा अगरबत्ती ठेवायची चालू. त्याच्यानंतर स्वामींना गुरु करायचं. आता गुरु करते वेळेस आपण संकल्प करत असतो, कारण संकल्प केला म्हणजे स्वामींना आपण वचन देत असतो. तर ते कसं काय करायचं, तर बघा, आता आपण एक पळी पाणी घ्यायचं शुद्ध, त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर टाकायचं. आणि हीच जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटो पुसून स्वामींचा घ्यायचा, ठेवून द्यायचा. आणि ह्या जे काही सेवा मी सांगते त्या सर्व सेवा घ्यायच्या आहेत. सेवा मात्र तुम्हाला करायच्याच आहेत. तर पाणी टाकायचं मूर्तीवर आणि स्वामींना ओम शुद्ध श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धतकम स्थानम समर्पयामी असा मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर परत एक पळीभर पाणी घ्यायचं. त्याच्यात चंदन किंवा जे काही तुमच्याकडे आहे, फक्त स्वामींना आपण हळदी कुंकू वाहत नाही.
तर ते मिक्स करायचं चंदन वगैरे आणि स्वामींच्या मूर्तीवर टाकायचं. ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः चंदम समर्पयामी असा मंत्र म्हणायचा. परत एक स्वच्छ पाणी घ्यायचं पळीभर आणि स्वामींच्या मूर्तीवर टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला गळती पात्र लावून द्यायचं. गळती पात्र म्हणजे काय, तर आपण अभिषेक पात्र जे असतं ते, किंवा तुम्ही पळीनं पण पाणी टाकू शकता. पण आता काय होतं ना की आपण पळीनं पाणी टाकतो तेव्हा आपलं वासण्याकडे लक्ष जातं किंवा पळीकडे लक्ष जातं, म्हणजे आपण डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे गळती पात्र एक आणून घ्यायचं, कारण ती पण महत्त्वाचीच वस्तू आहे. गळती पात्र लावले की मग आपलं वासण्यामध्ये लक्ष असतं. तर गळती पात्र लावायचं, त्याच्यात थोडंसं गुलाबजल टाकायचं आणि 16 वेळेस पुरुष सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. 16 वेळेस पुरुष सूक्त आणि 1 वेळेस तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे. या सर्व काही सेवा तुम्हाला अगोदर पण मी सांगितल्या होत्या की तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायच्या आहेत. तर या सर्व सेवा घ्यायच्या. ह्या सर्व सेवा झाल्या की जे काही तीर्थ आहे ते तीर्थ आपल्या हातावर घ्यायचं आणि एक मंत्र म्हणायचा आणि नंतर मग ते तीर्थ प्यायचं आहे, म्हणजे प्राशन करायचं आहे. तर मंत्र असा आहे की अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धाराम्यहम शिरसा धाराम्यहम हा मंत्र म्हणायचा आणि ते आपण तीर्थ प्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण देतो स्वामींना वचन. आता वचन म्हणजे काय, तर स्वामींना आपण सांगत असतो. तर आपण त्यावेळेस काय करायचं, जे काही हे श्रीफळ आहे हे श्रीफळ आपण आपल्या हातात घ्यायचं. त्याच्यावर जे काही तुम्ही नेलेलं आहे फुलं, जे काही दक्षिणा वगैरे ते घ्यायचं आणि हे जे श्रीफळाची जी काही देठ असतो तो स्वामींकडे करायचा आणि आपण स्वामींसमोर बसायचं. आता घरी जर तुम्ही हे करत असाल तर हे श्रीफळाचं किंवा दक्षिणाचं काय करायचं, तर तुम्ही आसपासच्या मंदिरात कोण्या केंद्रात वगैरे तुम्ही जाऊन तिथे ते टाकून द्यायचं. त्याच्यानंतर घ्यायचं, नंतर स्वामींना वचन द्यायचं. आता वचन कसं द्यायचं आहे, तर स्वामींना सांगायचं तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरु पद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु, परमात्मा गुरु व गुरुतत्व आहात. आजपासून माझा योगक्षम चालवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि गुरुदक्षिणा म्हणून मी आपली सेवा, भक्ती व आज्ञापालन करील असं स्वामींना वचन द्यायचं आहे. आता इतकं वचन आपण जर दिलं तर इतक्याने होतं का, तितक्याने होत नाही. आपण फक्त स्वामींना वचन देतो, तर आपण तसं वागतो का, तर तसं वागायला पण पाहिजे. तर इतक्याने होत नाही, तर तुम्हाला सेवा पण करायची आहे. आता सेवा काय करायची आहे, तर बघा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे दिवसाचे 24 तास असतात आणि त्या 24 तासामध्ये आपलं स्वामींनी आपलं संरक्षण करावं, स्वामींचं एक छत्रछाया आपल्या भोवती निर्माण व्हावं, यासाठी तुम्हाला सेवा पण करायची आहे. तर काय सेवा करायची आहे, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामचे रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप. ह्या नित्य सेवा स्वामींची आहे, कारण आपण गुरूंची सेवा आपल्याला ही रोजच्या रोज करायचीच असते. त्याच्यामुळे तर ही सेवा करायची, म्हणजे ह्या सेवेने काय होतं की आपण कारण कोणतं संकट कधी येईल आपल्याला काही सांगता येत नसतं. त्याच्यामुळे एखादा व्यक्ती घराच्या बाहेर जातो आणि रिटर्न कसा येईल आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला गुरूंची साथ आपल्याला मिळावी, गुरु आपल्या सोबत पावलोपावली चालावे, यासाठी तुम्हाला ही सेवा करणं अनिवार्यच आहे. आणि गुरुपद स्वामींना गुरु केलं म्हणजे ही सेवा तुम्हाला करावीच लागेल. आणि ही फक्त आपण गुरूंसाठी सेवा करत असतो. इतर काही तुम्ही सेवा करत असताल तर मग त्या तुम्ही तुमच्यासाठी करत आहात. त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा करायचीच आहे. तर 3 अध्याय आणि 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. ही सेवा म्हणजे ह्या सेवेने काय होतं की आपल्या भोवती एक स्वामींचं छत्रछाया निर्माण होतं. त्याच्यानंतर गुरु आपल्या स्वामींची साथ आपल्याला मिळत असते. पावलोपावली स्वामी आपल्या सोबत राहत असतात, आपल्याला आपल्या संकटापासून वाचवत असतात. त्याच्यामुळे ही सेवा करावीच तुम्हाला लागते. तर ही सेवा तुम्हाला आता उद्या स्वामींना गुरु केलं म्हणजे तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे. अडचण असेल तर ठीक आहे, त्यावेळेस नाही केली तरी चालते, पण इतर वेळेस तुम्ही, आणि असं काही नाही की खाऊन पिऊन तुम्ही कधीही सेवा दिवसभरातून कधीही सेवा करू शकता. त्याच्यामुळं खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त काही अवघड याच्यामध्ये जाऊन स्वामींना आणि असं मनात आणायचं नाही की स्वामींची सेवा करावीच लागते किंवा स्वामींचा म्हणजे बरेच जण असं कन्फ्यूज होतात की नाही स्वामीचा स्वभाव खूप कडक आहे किंवा स्वामींची सेवा करणं खूप अवघड आहे, खूप नियम वगैरे पाळावे लागतात. तर असं काही नाहीये, कारण आपले स्वामी खूप साधे
खूप साधे सरळ आहेत. तुम्ही जितके फक्त स्वामींना काय लागतं की तुमचा वेळ लागतो, तुमची सेवा लागते, तुम्ही किती मनाभावाने सेवा करतात, किती अंतःकरणातून सेवा करतात तेच तुम्हाला बघत असतात. बाकी तुमच्याकडून त्यांना काहीच नको असतं. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं स्वामींची सेवा करा आणि उद्याचा दिवस मात्र अजिबात चुकू नका, कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. बरेच स्वामींचे सेवेकरी काय करतात की ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. त्याला दरवर्षी स्वामींना गुरु करायचं असतं. असं नाही की एकदा केलं म्हणजे झालं, तसं नाही. प्रत्येक वर्षी तुम्हाला तो करावं, त्याचं रिन्युरेशन तुम्हाला करावं लागतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रत्येक वर्षी स्वामींना गुरु करायचं. मागच्या वर्षी जरी केलेलं असेल तर त्याची डेट आता संपत आलेली आहे, उद्या संपून जाते. उद्या परत तुम्हाला ते स्वामींना गुरु करायचं आणि जे काही तुम्ही स्वामींना वचन दिलेलं आहे किंवा सेवेचं जे काही तुम्ही आज्ञा पालनांचं ते सर्व तुम्हाला पाळायचं आहे. अर्थात संकट येणार आहेत ते काही आपल्याला थांबत नसतात, कारण ते जरी स्वामींना गुरु केलं आणि जरी तुम्हाला काही एखादं संकट आलं किंवा तुम्ही एखाद्या दुःखात आहात तरी असं मानून घ्यायचं नाही की मी स्वामींची सेवा करतो, मी हे करतो आणि तरी माझ्यावर असं संकट काय येतात. तर ते आपले भोग असतात, आपलं प्रारब्ध असतं. स्वामींच्या सेवेमध्ये असलो तरी आपल्याला भोगावेच लागतात, कारण स्वामी भोगूनच संपवायचे असतात. त्याच्यामुळे ते जे संकट येतील ना ते असं समजायचं की आपलेच कर्म आहेत, आपणच काहीतरी करून ठेवलेलं आहे आणि तेच आपल्याला फेड येते. म्हणून त्याच्यामुळं स्वतःला दोष नाही द्यायचा आणि स्वामींना पण नाही द्यायचा. जे येईल ते हसत खेळत सामोरे जायचं. फक्त एक असं होतं ना की आपण स्वामींना गुरु करतो त्यावेळेस जे काही संकट येतील ना ते आपल्याला त्याची झळ स्वामी लागू देत नाहीत. अलगद त्या संकटातून आपल्याला ते बाहेर काढतात. त्याच्यामुळं स्वामींचे जे काही साथ आहे ना ते तुम्हाला मिळत असते. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.